आरोपीला फाशी, पालिकेला न्याय, पालिकेला फाशी। डोंगराळे येथील 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात चंदन झिरात निषेध रॅली। नागरिकांसह अनेक शाळांचे विद्यार्थी रस्त्यावर। योजनांची नाही, सुरक्षित महाराष्ट्राची हमी द्या, निषेधकर्त्यांची मागणी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज शुक्रवारी सकाळी चंदनझिरा परिसरात डॉक्टर असोसिएशनच्या पुढाकारानं आणि गावकऱ्यांच्या वतीनं भव्य निषेध रॅली काढण्यात आली। या हृदयद्रावक घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। सदरील रॅली बजरंग चौक येथून सुरुवात करत अशोक चौक, एकता चौक, मौलाना आझाद चौक या मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली। दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले स्मारक इथं रॅलीची सांगता झाली, जिथं पीडित चिमुकलीला सर्व गावकऱ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी आणि आयोजकांनी सरकारच्या धोरणांवरील नाराजी तीव्र शब्दात व्यक्त केली। एकीकडे शासन लाडकी बहीण सारख्या योजना मोठ्या प्रमाणात राबवते, मात्र त्याच लाडक्या बहिणींच्या चिमुकल्या लेकी सुरक्षित नाहीत। आम्हाला केवळ योजनांची नाही तर सुरक्षित महाराष्ट्राची हमी हवी आहे, अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी परिसरातील नागरिक, शिक्षक आणि अनेक शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। मुला-मुलींच्या उपस्थितीमुळे त्यांच्या पालकांच्या मनात असलेली असुरक्षिततेची भावना स्पष्टपणे दिसून आली आहे। अशा नृशंस घटना वारंवार घडत असतानाही आरोपींना जर बसत नसेल तर कायदा सुव्यवस्थेचा धाक संपलाय असं स्पष्ट होतंय। या निषेध रॅलीत चंदनझिरा परिसरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासह राजकीय, सामाजिक, व्यापारी, मजूर, कामगार अशा विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला। या घटनेला केवळ एका समाजापुरतं मर्यादित न ठेवता सर्व पक्षीय एकजुटीतून न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। आयोजकांनी या माध्यमातून प्रशासनाला निवेदन सादर केलं असून आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व सुरक्षा मिळावी अशी मागणी केली आहे। न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। सर, आज आपण निषेध बोलत आहात, कशा पद्धतीने निषेध आहे आणि काय प्रकरण आहे? सोमवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील माळेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावामध्ये एका 3 वर्षीय मुलीवरती पाशवी बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली। या हत्येच्या निषेधार्थ आम्ही चंदनझिरावासी सर्वानुमते या ठिकाणी एक रॅलीच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत आहोत। अशा घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत आहेत। यावरून असं वाटतं का की समाजाची जी नीतिमत्ता आहे किंवा कायदा सुव्यवस्था ढासळत आहे किंवा सरकारचे जे ध्येय धोरणे आहेत ते सुद्धा याला जबाबदार आहेत असं आपल्याला वाटतं? नक्कीच, या महाराष्ट्राला आपण फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेचा महाराष्ट्र म्हणतो। ज्या महाराष्ट्राला आपण एका काळी देशाला दिशादर्शक राज्य म्हणून मिरवतो, त्या महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना वारंवार घडत आहे। राज्य सरकारने या अगोदर या संदर्भामध्ये दिल्लीला जी निर्भया प्रकरणाची घटना झाली, कोपर्डीची घटना झाली आणि त्याच्या लागोपाठ आता ही मालेगावची घटना जी आहे, या घटनेमध्ये पोक्सो सारखे कायदे अस्तित्वात असताना देखील या कायद्याची अंमलबजावणी शासन चांगल्या पद्धतीने करत नाही। जर आपण मागच्या काही वर्षाचा विचार केला तर कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न नक्कीच निर्माण होतो। या ठिकाणी आता असं निदर्शनास येतं की हे राज्य कायद्याचं नसून कोयत्याचं राज्य झालेलं आहे आणि प्रशासनावरती राज्यकर्त्यांची बिलकुलही पकड राहिलेली नाही। या ठिकाणी ज्या फुलेशाह आंबेडकरांनी या महाराष्ट्राचा झेंडा आटकेपार रोवला, समतेचा विचार महाराष्ट्राला दिला, तो विचार कुठेतरी पायदळी तुडवण्याचं धोरण आताचे राज्यकर्ते करतायत असं दिसून येतं। एकीकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे, परंतु त्याच लाडक्या बहिणींच्या चिमुकल्या लेकी सुरक्षित नाही। मागील काही दशकांचा जर आपण विचार केला तर 2012 पासून जो पोक्सो कायदा मुलींच्या आणि महिलांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात आलेला आहे, त्या कायद्याचा मागच्या काही कालावधीच्या अभ्यासानुसार फक्त 30% आरोपींनाच त्या कायद्यातून शिक्षा देण्यात येते। बाकी काही जे आरोपी आहेत त्यांना पैशाचा, बळाचा, सत्तेचा वापर करून त्यांची यामधून निर्दाश सुटका होते। या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की राज्यकर्त्यांनी किमान नुसता कायदा अस्तित्वात आणून नव्हे तर कायद्याच्या
चौकटीत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी या पद्धतीची अंमलबजावणी करणं काळाची गरज आहे। नुसती लाडकी बहीण, लाडकी लेक, समृद्धी योजना अशा योजना आणून गाजर हातात देण्याऐवजी मुलींना सुरक्षा प्रदान करण्याचं काम शासनाने करायला पाहिजे असं या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्हाला वाटतं। या घटनेमध्ये जे निषेध रॅली आपण राबवत आहात याची प्रमुख मागणी काय आहे? या निषेध रॅलीच्या मागचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी 7-8 शाळा आहेत, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, परप्रांतीय मोठ्या प्रमाणात आहे। आपल्या भागात संवेदनशील आणि 18 पगड जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतात। या ठिकाणी एक जनजागृती म्हणून अशा घटना आपल्या परिसरात कुठेही घडू नये आणि या रॅलीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये कुठे जरी अशी घटना घडली तर आम्ही त्या घटनेच्या मागे ताकदीने उभा राहू। या रॅलीच्या माध्यमातून आम्ही रॅलीच्या समारोपानंतर SP ऑफिस आणि कलेक्टर ऑफिसला शाळेच्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत। या निवेदनामध्ये या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा, मी तर म्हणेल फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी आम्ही ही रॅली आयोजित केलेली आहे। मी डॉक्टर भागवत काळे।